नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच एक व्लॉग एंड झाला आणि फ्रेश झालो. तेवढ्यात व्लॉग प्रोड्यूसही झाला. आता वाजलेले आहेत सकाळचे 7. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो. आता ब्लॅक कॉफी नाही पीत मिळत, ब्लॅक टी पिऊ, कारण की कॉफी पिली तर झोप नाही येणार. आणि यानंतर म्हणजे चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग थंबनेल वगैरे एडिट करतो आणि व्हिडिओ अपलोड करतो. त्यानंतर झोपतो आणि मग जेव्हा केव्हा मी उठेल तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 16 मे 2026. आज नो ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी विथ चपाती. 11:20 झालेले आहेत आणि आत्ता जस्ट उठलो झोपेतून. आणि आता काय करणार आहे बघूया पुढे काय होते. जस्ट उठलो आहे, चेहऱ्यावरून मला समजतच असेल मस्त झोप लागलेली. आता तसं तर मी जास्त झोपत नाही. आता बघू दुपारी पुन्हा चान्स भेटला तर झोपूया, नाहीतर काय कुठे गेलो तर ते तुम्हाला दाखवतो. 12:45 झालेले आहेत. पहिले गेलो सरावलीला शनिदेवाच्या मंदिरात आणि आता आलेलो बोईसरला. कशासाठी? शर्ट घ्यायला आलेलो, पेंडिंग होता तो घेतला. आता घरी जाऊया आणि बघू पुढे काय होते. आत्ता 12:45 वाजलेला आहे आणि जस्ट घरी आलो आणि आता चाललो आहे गाडी ठेवायला बिल्डिंग खाली मामाच्या. बाकी बाहेर गरमी तर खूप आहे, गाडीत बसल्यानंतर कळते. आणि कपडे घ्यायला गेलेलो तर अर्धा तास AC मध्ये होतं, तर त्यावरून पण समजलं की गरमीत हालत खराब खूपच होते. बाबा वाट आहे वाट, खूप जास्तच गरमी वाढलं आहे आज बाहेर. आताच बोईसरवरून आलेलो आणि 1:40 झालेले आहेत आणि अचानक भयानक प्लॅन. कोकोकोला घ्यायला गेलेलो स्टॉपवर आणि हिमांशू भेटला. आता आम्ही चालल्यात मूवी बघायला. बघा मित्रांनो मुलांची प्लॅन कशी बनतात. मी फक्त घ्यायला गेलो स्टॉपवर आणि आता मी चाललोय मूवी बघायला. बघा असेच मुलांचे प्लॅन बनतात आणि असा प्लॅन बनला की लगेच जायचं. जास्त वाट बघायची नाही, वाट बघतील तर घरीच बसतील. बघा आता तिकीट काढायला लागलेत. टाइम पे प्लॅन ऐसे बनते. स्वराज्य. 5:45 झालेले आहेत आणि आता जस्ट घरी आलो मूवी बघून. मूवी खूप अप्रतिम होती, चांगली होती. छत्रपती शिवाजी महाराजांवर होती, म्हणजे मूवीला काही तोडच नाही. खूप मजा आली बघून, खूप बरं वाटलं. आणि झोपणार होतो मी, पण काय प्लॅन झाला कसा झाला तो तुम्ही पुढे बघितलाच असेल. मागे हिमांशू जात होता आणि मी कोकची बाटली म्हणजे कोकोकोला घ्यायला गेलो होतो पिण्यासाठी. आणि मग मूवीचा प्लॅन ऑल गुड. तर आता जेवून घेतो, कारण की खूप भूक लागलेली आहे. पॉपकॉर्न वगैरे तर खाला मूवी बघताना, पण आता जेवूया आणि मग बाहेर जाऊया. आज खूप सिंपल असं जेवण आहे, डाळ आणि भात. आता आलोय क्रिकेट खेळायला, पण काय आज गेम चालू नाही होत. टुर्नामेंट संपली, प्लेयर गायब. काय स्मरण बरोबर ना? टुर्नामेंट संपली, प्लेयर आज आहे परत 29 तारखेला. बघू ना कुठे आहे? 31 तारखेला ती होणार नाही, पाऊस पडेल. तर आता 8 वाजलेले आहेत आणि मी फक्त क्रिकेटची एक मॅच खेळलो आणि मग पालघरला आलेलो आणि आता चाललोय घरी. ह्या टायमाला बघा गाडीवर फिरायला काहीच नाही वाटत, मग ट्रॅफिक असो ना इथं काय असो. पण दुपारची जी हीट असते डेंजर. तुला कोण बोलते बाहेर निघायला लागते भाई, 4 व्हीलर नाही. आज जेवणामध्ये कांदा टोमॅटो फ्राय, पनीरची भुर्जी आणि भाकरी. आता मी व्लॉग का बनवतोय? कारण की ऋतिका पाटीलचे 10K झालेले आहेत कुठे, इंस्टाग्रामवर. आणि अरे तू सांग, थोडं बोलू की जास्त बोलू? थोडंच बोल, पण थोडक्यात जास्त बोल, मनाला लागेल असं बोलू. काय नाही, तुम्हाला दिसायला 10K खूप कमी असतील, पण आमच्यासाठी म्हणजे ही जर्नी
मी सांगू नाही शकत. म्हणजे मी असं नाही बोलत की मी खूप स्ट्रगल केलं आहे किंवा काय. जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं केलं आहे आणि त्याचा आम्हाला रिटर्न भेटलेला आहे. सांगायची गोष्ट एवढीच आहे की तुम्हाला जरी फीडवर मी एकटी दिसत असेल तर त्या पेजच्या मागे खूप लोकांचा हात आहे आणि सगळ्यात मोठा वाटा, जरी कुठूनही काही रुमर्स येत असतील ते मला काही घेण्यात येणार नाही, पण त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा हा हार्दिकचा आहे. कारण की त्याने मला खूप गोष्टींसाठी म्हणजे असं हे केलं आहे, इन्फ्लुएन्स केलं आहे की नाही ब्रो तू कर 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 कर. त्याच्यामुळे मी हा केक मला ठीक आहे त्याने मला आणला आहे, पण मी हा केक त्याला डेडिकेट करते. कारण की हां खूप मोठा वाटा दुसऱ्यांचा सुद्धा आहे ह्या सगळ्या गोष्टींमागे. प्रत्येकाचा मी सांगू नाही शकत कारण की प्रत्येकाला असं ह्याला पण नको आहे की ह्याचं बोलू, पण ह्याचं बोलणं गरजेचं आहे. कारण की आत्तापर्यंत आणि फ्युचरमध्ये पण मी होप करते की तो असाच माझ्यासोबत राहील आणि असंच मला पुढे घालवेल. रडत नाही मी आता, रडायला तर येते मला. खूप लोकांना अजूनपर्यंत विश्वास नाही ह्या गोष्टीवर की सोशल मीडिया म्हणजे काय. त्यांना असं वाटतं की 2 मिनिटाची व्हिडिओ बनवतात म्हणजे काहीतरी टाईमपास करतात आणि खूप लोक नावंसुद्धा ठेवतात आणि खूप गोष्टी इथे चाललेल्या आहेत आणि लोक मज्जासुद्धा घेतात आणि नावं ठेवण्यामध्ये ते खूप पुढे आहेत. पण ठीक आहे, तुम्ही असंच नाव ठेवत राहा. आणि मला एवढंच सांगायचं आहे की जेवढी पण लोक मला लाईक करतात, कमेंट करतात किंवा माझ्याबद्दल चांगलं बोलतात त्यांना मी आजपर्यंत कधी बघितलेलं नाही आणि होपफुली काय माहिती मी त्यांना बघणार. पण ज्यांना मी बघितलं आहे, जे मला रोज दिसतात, त्यांच्यामधून एकानेही आजपर्यंत कधी स्तुती किंवा म्हणजे काहीच केलेलं नाही म्यात, त्यांचं रिॲक्शनच नाही म्या. तर त्यांच्यासाठी मी हा केक कट करणार आहे. जे मला ओळखतात आणि जे मला सेलिब्रेट नाही करत आहेत त्यांच्यासाठी मी आणि हार्दिककडून 10Kचा हे केक कट करते. आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि हार्दिकला सुद्धा थँक्यू सो मच. 10K गोल्डमध्ये. थँक्यू. बाय बाय. आणि तुला बरं व्हायला पाहिजे. बाय 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 बोल ना. बाय बाय. यांना बरं यांना बरं. बाय. तर आता 12 वाजलेले आहेत. आता जस्ट घरी आलो, बाहेर होतो थोड्या वेळ. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. यानंतर संपल्यानंतर एक क्लिप टाकतो. मी आज खेळायला नव्हतो, म्हणजे एक मॅच खेळलो आणि गेलो होतो. तर त्यानंतर एक क्लिप रेकॉर्ड केलेली आहे माझी काही मित्रांनी, तर ती तुम्ही नक्कीच शेवटला टाकणार आहे, तर नक्कीच बघा. तर होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय. जिंकले ना बोल. जिंकले आज आहे बर्थडे, आज आहे आमच्या भाऊचा बर्थडे आणि मी त्याला उघडाहून बॉलिंग टाकलेली होती, पण तो हरामखोर आला नाही. हरामखोर आला नाही. आज वाईट वाटला लोकांचा जिंकले म्हणून. त्याला पाठव. ए बाबू पाणी अजून एक तुम्हाला दाखवतो. थंड पाणी आण. सवय फास्ट आहे. बघा 2 दिवसासाठी बोलत होता की तुम्ही हरवून दाखवा, आम्ही हरवलेला आहे. अरे आमच्या असं ना वन साइड हरवलेला आहे. प्लेअर कुठे वन साइड आणि प्लेअर नव्हते, त्यांची आधी फुल टीम होती. आणि तुम्ही बघितलेला आहे का पिक्चर बघितलेला आहे का तो कोणता सांग? अरे आमिर खान असतो तो. लगान. नाही रे लगान नाही भाई, वेडा आहे का रे तू? लगान ठीक आहे, आपण वैभववर फोकस करू. आज पहिल्यांदा अन्नासाठी कंटेंट रेकॉर्ड करतोय मी, हार्दिक पाटील यांच्यासाठी. हॅपी बर्थडे. आता वीट घेऊन मला निघालेले, थांबा पण वाचलेले आहेत कॅमेरा बघून.